नमस्कार मित्रांनो, गोल्डन स्टोरीजमध्ये आपलं स्वागत आहे. गोल्डन स्टोरीजमध्ये आजची स्टोरी आहे वेडं मन. चला तर स्टोरीला सुरुवात करूया. इथं आल्यापासून ईशानं चिनार वृक्षाचा सहवास मनमुराद अनुभवला. त्याच्या पानांचा सुवास तिच्या मनात देहात मिळाला. प्रत्येक प्रेक्षणीय स्थळावरून ती चिनारचं एक पान डायरीत ठेवायला उचलून घ्यायची. चिनार वृक्ष तिचा अत्यंत आवडता होता. ईशा, आपल्या नावाची हाक ऐकून ती भानावर आली. त्या उताराच्या पायवाटेवरून ती धावत उड्या मारत हॉटेलच्या समोरच्या रस्त्यावर आली. बराच उशीर झालाय, निघूयात आता, शर्मिलानं म्हटलं. सकाळी लवकर पहलगामसाठी निघायचे. आता थोडी विश्रांती घेतली पाहिजे. ईशा वहिनी इथं आल्यावर एकदम लहान मुलगी झाल्या आहेत. मी बघितलं मघाशीच. टेकडीवर फुलपाखरामागे काय छान धावत होत्या, वीरेंद्रनं म्हटलं. ईशा लाजली. ती स्वतःच इतकी गुंग झाली होती की नवरा परेश आणि त्याचा मित्र व त्याची बायको या सर्वांचा जणू तिला विसर पडला होता. काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याबद्दल तिनं खूप ऐकलं होतं आणि वाचलं होतं. सिनेमात हिरो हिरोईन बर्फात प्रणय करताना, प्रणय गीत गाताना बघितलं होतं. स्वतः काश्मीरला आल्यावर तिला जणू पंख फुटले होते. इतक्या लांब आपण काश्मीरला कधी येऊ असा विचारही तिनं केला नव्हता. इथं आल्यावर कितीतरी दिवसांनी तिला इतकं मोकळं मोकळं आणि आनंदी वाटत होतं. दिवसभर फिरून झालं होतं. आता हॉटेलात परतायची वेळ झाली होती. सायंकाळनंतर डोंगरावर रिमझिम पाऊस पडत होता. हवेतला गारवा वाढत होता. हॉटेलातल्या मऊ गुबगुबीत अंथरुणावर ईशा मात्र कूस पलटत झोपेची आराधना करत होती. शेजारी परेश, तिचा नवरा गाढ झोपेत होता. रात्र बरीच झाली असावी. तिनं घड्याळात बघितलं. वेळ संपता संपत नव्हता. दिवसभर भरपूर फिरणं झाल्यावरही तिला दमणूक अजिबात जाणवत नव्हती. मनात विचारांची गर्दी झाली होती. आणि अवचित 2 निळे डोळे तिच्या पुढे आले. निळ्या सरोवरासारखे रचितचे निळे डोळे. गेले 2-3 दिवस तो त्यांचा गाईड कम ड्रायव्हर म्हणून त्यांच्याबरोबर होता. ते ज्या दिवशी हॉटेलात पोहोचले तेव्हापासून परेशनं त्याची गाडी बुक केली होती. दिसायला रशीद खूपच देखणा होता. एखाद्या युरोपियन मॉडेलसारखा. गोरा, गुलाबी रंग, निळे डोळे, धारदार नाक आणि बोलायला गोड, वागायला नम्र. मदतीला तत्पर असलेला रशीद जवळच राहत असल्यामुळे केव्हाही बोलावलं तरी पटकन हजर व्हायचा. 2 दिवसातच रशीदनं त्यांना कितीतरी प्रेक्षणीय स्थळं दाखवली. त्याला प्रत्येक जागेची संपूर्ण माहितीही होती आणि सांगण्याची पद्धतही आकर्षक. ईशाला डायरी लिहिण्याची आवड होती. ती प्रत्येक स्थळाची सगळी माहिती डायरीत टिपून घ्यायची. बरोबर असलेली इतर तिघं फक्त जेवढ्या तेवढं बोलत असत. पण ईशाच्या बोलक्या स्वभावामुळे ती रशीदला सतत प्रश्न विचारत होती. रशीदही अगदी तत्परतेनं त्याला माहीत असलेल्या गोष्टी तिला सांगायचा. बरोबरीच्या वयामुळे असेल कदाचित. दोघांच्या बऱ्याच आवडीनिवडी एकसारख्या आहेत हे दोघांनाही कळलं होतं. ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसलेल्या ईशाचं सहजच समोर लक्ष गेलं तर समोरच्या आरशात रशीदचे डोळे तिचाच शोध घेत आहेत असं जाणवायचं. ती पटकन आपली नजर इतरत्र वळवायची. रशीद देखील थोडा कावराबावरा व्हायचा. त्याच्या बोलण्यात आलं होतं की तो सुशिक्षित आहे, चांगलं काम शोधतो आहे. तोवर हेच काम त्याला आधार देते. धाकट्या बहिणीचं लग्न करायची त्याच्यावर जबाबदारी आहे. त्यासाठी तो पैसे जमवतोय. त्याचा साधेपणा, प्रामाणिकपणा यामुळे ईशाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटत होती. मैत्रीची भावनाही निर्माण झाली होती. परेश आणि ईशाच्या लग्नाला फार दिवस झाले नव्हते. पण हे लग्न ईशाच्या इच्छेविरुद्ध झाल्यामुळे ती मनोमन नाराज होती. ईशाला भरपूर शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण घरचे लोक तसे जुन्या वळणाचे होते. तिचं शिक्षण अपूर्ण असतानाच त्यांनाही परेशचं स्थळ मिळालं. चांगला व्यवसाय, आटोपशीर कुटुंब, शिकलेला, निरोगी, निर्व्यसनी मुलगा बघून त्यांनी ईशाचं लग्न करून टाकलं. ईशानं बराच विरोध केला होता. पण वडिलांनी हार्ट अटॅक आल्याचं जबरदस्त नाटक केलं. घाबरून ईशानं विरोध मागे घेतला. आईनंही समजावलं. श्रीमंत व्यवसायी घरातल्या सुनांनी थाटात राहून घर सांभाळायचं. लग्नानंतर ईशाला जाणवलं की परेशच्या आणि तिच्या स्वभावात आवडीनिवडीत खूप तफावत आहे. आधीच मनाविरुद्ध लग्न झालेलं, त्यातूनही तफावत. त्यामुळे दोघांची मनं जुळली नव्हती. दोघांमधला मानसिक दुरावा दूर करण्याचा प्रयत्न ईशानं केला नाही. परेशच्या तर ते गावीही नव्हतं. दोघांचे देह जरी भेटत असले तरी मन अलिप्तच होते. तो त्या घरातला एकुलता एक मुलगा होता. व्यवसायासाठी भरपूर वेळ देत होता. मात्र बायकोसाठी वेळ द्यावा हे त्याला समजत नव्हतं.
नदीच्या दोन काठांसारखं त्यांचं आयुष्य सुरू होतं. समांतर असूनही एकमेकांशी भेट नाही, अशी अवस्था होती. इतका मोठा नावारूपाला आलेला व्यवसाय सांभाळणं सोपं नाही. घरातले सुबत्ता, घरातले 2 कर्त्या पुरुषांच्या कष्टामुळेच हे आहे हे ईशाला कळत होतं. पण ती सुखी नव्हती हेच तिचं दुःख होतं. ईशा अवखळ, बडबडी होती, पण लग्नानंतर मात्र ती उदास, अबोल झाली होती. खरं तर परेश इतर नवऱ्यांसारखा अरेरावी करणारा नव्हता. तसं म्हटलं तर दोघांमध्ये वाद, भांडण असं काहीही नव्हतं. पण लग्नानंतरच्या नव्या नव्हाळीत एकमेकांविषयी जी ओढ धरून दाम्पत्यात असते तीही नव्हती. वीरेंद्र आणि परेशची जुनी मैत्री होती. त्यांच्या बायकोशी शर्मिलाशी ईशाची बऱ्यापैकी मैत्री झाली होती. वीरेंद्रला परेशच्या अत्यंत साध्या स्वभावाची चांगलीच ओळख होती. त्याच्या लक्षात ईशाचं अबोलपण आलं. त्यानं सुचवलं की परेश, ईशानं दोघांनीच कुठंतरी फिरून यावं. घराबाहेरच्या मोकळ्या वातावरणात दोघेही थोडे खुलतील. वीरेंद्र, परेश ईशाचा हितचिंतक आहे हे ईशा जाणून होती. पण प्रॉब्लेम असा होता की ईशाला अजून परेशचा स्वभाव नीटसा कळलेलाच नव्हता. तो अबोल होता, पण त्याला खुलण्याचा प्रयत्न ईशानंही केला नव्हता. एक तऱ्हेनं ती मनाविरुद्ध लग्न झाल्याचं सूड वुकत होती. तिच्या मनात तिच्या आईवडिलांएवढाच परेशही दोषी होता. त्यानं तिला नाकारलं असतं तर हे लग्न झालंच नसतं. हे लग्न तिला पसंत नाही हे तिला लोकांना दाखवून द्यायचं होतं. लग्नानंतर दोघं हनीमूनसाठी जाऊ शकले नव्हते. ईशानंही कधी बाहेर कुठंच जाऊयात असा उत्साह दाखवला नव्हता. ईशाला भीती वाटली की दोघंच प्रवासाला गेली तर कदाचित दोघांनाही कंटाळवाणं होईल. त्यापेक्षा अजून कुणी बरोबर असलेलं चांगलं. म्हणून तिनं वीरेंद्र आणि शर्मिलालाही बरोबर चालण्याचा आग्रह केला. सगळ्यांनी मिळून काश्मीरची निवड केली आणि ते आता काश्मीरला आले होते. रात्रीच्या अंधारात शिकारा हाऊसबोटच्या दिव्यांचं प्रतिबिंब सरोवरातल्या पाण्यात पडलं तेव्हा हजारो हिरे झगमगतायत असं सुंदर दृश्य दिसतं. मंद लाटांच्या हेलकाव्यानं प्रतिबिंबही हलायचं आणि त्यातून अनेक मजेदार आकार निर्माण व्हायचे. तासनतास त्याकडे बघत ईशाही बसायची. त्या निसर्गरम्य वातावरणात खरं तर ईशाच्या प्रणय भावना उंचमळून आल्या होत्या. तिला वाटत होतं की परेशनं तिच्या जवळ यावं, तिला मिठीत घ्यावं, मनातलं गुज तिला सांगावं. खरं तर तिनं पुढाकार घेतला असता तर कदाचित परेशनं तिला साथ दिली असती, पण तिचा अहंकार आडवा येत होता. त्यामुळेच काश्मीरच्या अशा नयनरम्य वातावरणातही ती दोघं एकमेकांपासून दुरावलेलीच होती. शर्मिलाशी ईशाची मैत्री अलीकडचीच, त्यामुळे त्या दोघी जिवलग मैत्रिणी नव्हत्या. तिच्याशी मनातलं बोलावं एवढी जवळीक नव्हती. म्हणूनच ईशाला फारच एकटं एकटं वाटत होतं. कंटाळून ईशा खोलीत आली. अजून परेश खोलीत आलाच नव्हता. तिने एक पुस्तक वाचायला घेतलं, पण त्यात मन रमेना. वैतागून पुस्तक आपटलं. शर्मिला जागी असेल तर गप्पा मारूयात असा विचार करून ती त्याच्या खोलीकडे आली. बंद दारावर टकटक केलं, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. तेव्हा ती उलट पावली आपल्या खोलीत येऊन अंथरुणावर आडवी झाली. तिला खूप एकटं एकटं वाटलं आणि रडू फुटलं. तिच्या अश्रूंनी उशी चिंब भिजली. आज झोप नाराजच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा भटकंती सुरू केली. नेहमीप्रमाणे रशीद वेळेवर येऊन उभा होता. आज डोंगरावर जायचं होतं. पायीच डोंगर चढायचा होता. ती अवघड चढाची वाट ईशानं सहज पूर्ण केली आणि सर्वात आधी ती उंच पठारावर पोहोचली. तिला खूप बरं वाटलं. ती खळखळून हसली. रशीदनं तिला पाण्याची बाटली दिली. वरून ईशानं बघितलं. चढाईच्या पायवाटेवरून तिघे हळूहळू येत होते. घनदाट जंगलानं वेढलेला डोंगर किती सुंदर दिसत होता. मॅडम, तुम्ही तर कमाल केली. किती चपळाईनं आणि त्वरेनं डोंगर चढून आलात. शहरातल्या नाजूक मुलींना हे जमत नाही, रशीदनं म्हटलं. ईशानं दोन्ही हात पसरून एक दीर्घ श्वास घेतला. जंगलातल्या त्या शुद्ध प्राणवायूचा वास तिनं आपल्या शरीरात करून घेतला. रशीद, तू किती सुंदर जगात राहतोस रे, ती कौतुकानं म्हणाली. रशीदनं हसून मान तुकवली. इतक्या प्रेमानं आजवर रशीदशी कुणी वागलं नव्हतं. ईशाचे प्रश्न संपत नव्हते आणि रशीदही शांतपणे तिच्या प्रश्नांना उत्तर देत होता. एव्हाना इतरही मंडळीवर पोहोचली होती. तिघही थापा टाकत होती. थकलेल्या परेशनं एका दगडावर बैठक मारली. ईशाला त्याच्याकडे बघून हसायला आलं. धंद्यात कितीही कामं असली तरी स्वतःला निरोगी आणि फिट ठेवायला परेशनं रोज व्यायाम करायला हवा हे तिला प्रकर्षानं जाणवलं. वीरेंद्रने सर्वांचे फोटो काढले. सगळे त्या सुंदर वातावरणाचा आनंद घेत असतानाच एकाएकी ढग दाटून आले आणि जोराचा पाऊस सुरू झाला. घाईनं त्यांनी एक आडोसा गाठला. बराच वेळ पाऊस पडत होता.
खालून काही घोडेवाले पर्यटकांना घ्यायला आले. सर्वांनी घोड्यावरून खाली उतरायचं ठरवलं. उतरताना रस्ता उताराचा होता. ईशाच्या घोड्याबरोबर रशीद चालत होता. ईशा फार घाबरत होती, त्यामुळे तिचा घोडा हळू चालत होता. बाकीची तिघं पुढे निघून गेली. ईशा रशीदला म्हणाली, रशीद, घोड्याला हळूहळू चालू दे. मला भीती वाटते, मी पडेन म्हणून. घाबरू नका मॅडम, अजिबात घाबरू नका. तुम्हाला काही होणार नाही. पण आधीच आपण फार मागे राहिलो आहोत. पुढे गेलेले आपले लोक आपली काळजी करत असतील. रशीद तिला धीर देत होता. पावसामुळे वाट निसरडी झाली होती. घोडा थोडासा ठेचकळाला आणि वर बसलेली ईशा घोड्यावरून घसरली. घाबरून तिनं किंकाळी फोडली. रशीदनं चपळाईनं तिला धरलं खरं, पण ओल्या जमिनीवरून पाय निसटल्यामुळे रशीद खाली पडला. ईशा त्याच्या अंगावर कोसळली. तिचे ओले मोकळे केस त्याच्या चेहऱ्यावर विखुरले. घाबरल्यामुळे तिची छाती धडधडत होती. दोघं एकमेकांच्या इतके जवळ होते की त्यांचे श्वास एकमेकांना जाणवत होते. त्यांच्या स्पर्शानं ईशाला जणू विजेचा झटका बसला. ईशा कशीबशी सावरली, उठून बसली. रशीदही उठला. भिजल्यामुळे ईशाचे कपडे अंगाला चिकटले होते. रशीदकडे बघताच ईशा लाजेनं लाल झाली. त्या एका क्षणात त्याच्यातली सहज मैत्री जणू संपली होती. एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं. संपूर्ण वाटेत दोघंही गप्प होते. ईशाला खरं तर काहीच समजत नव्हतं. कधी ती हॉटेलात पोहोचले तेही तिला कळलं नाही. समोरच शर्मिला, वीरेंद्र आणि परेश तिची काळजी करत असलेले दिसले. पटकन परेश तिच्याजवळ आला. ईशाच्या कपड्यांना चिखल लागला होता. तिनं सांगितलं, ती घोड्यावरून पडली तेव्हा तर परेश, शर्मिला, वीरेंद्र सगळ्यांनाच खूप काळजी वाटली की ईशाला काही गंभीर दुखापत तर झाली नाही आहे. पण ईशानं त्यांना आश्वस्त केलं की तिला लागलं नाही आहे. पण ती पडल्यामुळे आणि तुम्ही लोक न दिसल्यामुळे खूप घाबरली होती. आता ती ठीक आहे. तुम्ही सर्व दिसल्यावर तर आता मुळीच भीती वाटत नाही आहे. बाथरूममध्ये गरम पाण्याच्या शॉवरखाली ईशा स्नान करत होती. तिला तिच्या मनातल्या भावनांचा कल्लोळ समजत नव्हता. राहून राहून तिचं घोड्यावरून पडणं, तिला रशीदनं सावरणं, दोघांचं चिखलात पडणं, त्याचा निकट स्पर्श, त्या स्पर्शानं जाणवलेला करंट पुन्हा पुन्हा आठवत होता. असं पूर्वी कधी जाणवलं नव्हतं. परेश रात्रीच्या अंधारात तिच्या शरीराला स्पर्श करायचा, तेव्हाही शरीराला अशा झिंझिण्या जाणवत नव्हत्या. जेवताना तो म्हणाला, ईशा, घरून फोन आला होता. मला उद्याच जावं लागेल. अचानक. तसेही 2 दिवसांनी परतणारच आहोत ना आपण. ईशानं विचारलं. तू इथंच थांब, मला एकट्यालाच जावं लागेल. दुकानात काही अडचण आली आहे. तू काळजी करू नकोस. तुझी इथली सर्व व्यवस्था करूनच मी जाईन. उद्या आपण श्रीनगरला जातो आहोत. तिथूनच मी एअरपोर्टवरून परत जातो. पण मग मला एकटीला इथं बरं वाटणार नाही. बघा ना, 2 दिवस राहता आलं तर. ईशाला परेशचं वागणं आकलत नव्हतं. एकत्र आलो तर एकत्रच जाऊयात. ती इथं शर्मिला आणि वीरेंद्रसोबत एकटी कशी राहील? ईशा, समजून घे. धंद्यात असे प्रसंग येतात. हे एक मोठं डील आहे आणि मी गेलो नाही तर फार मोठं नुकसान होईल. तशीही तुला अजून इथं थांबायची इच्छा आहेच ना. पुन्हा वीरेंद्र आणि शर्मिला वहिनीही आहेत सोबतीला. तू अगदीच एकटी नाही आहेस. तुझ्यासाठी रोख रक्कम, चेक, हॉटेल रिझर्वेशन, टॅक्सी बुकिंग सगळी व्यवस्था अगदी चोख करतोय मी. परेश तसा मनाचा उदार होता. इथेच काय, पण घरीही ईशाला तो काही कमी पडू देत नव्हता. फक्त ईशाशी अजूनही त्याचे मनाचे तार जुळले नव्हते. खरं तर ईशानंही तसा प्रयत्न कुठं केला होता. मुळात हे लग्न ईशाच्या मर्जीविरुद्ध झाले हेही त्याला ठाऊक नव्हतं. ईशाला त्याचा उगीचच राग आला. तो तिला समजून घ्यायचा प्रयत्न का करत नाहीये. जेवण आटोपून शाल पांघरून ईशा बाल्कनीत येऊन उभी राहिली. ईशाचं लक्ष गेटजवळ उभ्या असलेल्या गाडीकडे गेलं. सकाळी लवकर निघायचं होतं म्हणून रशीदनं गाडी आताच पार्किंगमध्ये लावून ठेवली होती. रशीद गाडीला टेकून उभा होता. तिच्याकडेच बघत होता. त्यानं हात हलवून तिला येण्याची खूण केली. परेश टीव्हीवर बातम्या ऐकत होता. ती बाल्कनीचा जिना उतरून खाली गेटपाशी आली. काय झालं? तिनं विचारलं. एका ड्रायव्हरच्या बोलण्यावरून आपण इथवर आलो याचा तिला विषाद वाटला. रशीद जवळ आला. त्यानं मूठ उघडली. ईशाच्या कानातले होते. नकळत ईशानं आपले कान चाचपले. एका कानातले नव्हते. ती घोड्यावरून पडली तेव्हा त्या घाईगर्दीत कानातून तो पडला असावा. पण तेवढ्या एका कानातल्यासाठी रशीद इतका वेळ वाट बघत उभा होता. एव्हाना त्यानं निघून जायला हवं होतं. ईशानं त्याच्याकडे बघितलं. तो टक लावून तिच्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यातले भाव ईशाला खटकले. उद्या सकाळी हे देता आलं असतं. तिच्या आवाजात राग आणि जरब होती. ती खोलीत परत आली.
परेश टी व्ही बंद करून ढाराढोर झोपला होता. ती आपली डायरी घेऊन सिटिंग एरियात बसली. बराच वेळ ती डायरी लिहित होती. लिहिणं थांबलं तेव्हा विचारचक्र पुन्हा सुरू झालं. लग्न झाल्यापासूनचे दिवस तिला आठवले. परेश त्याच्या परीनं तिची काळजी घेत होता. ती आनंदी राहील, मोकळेपणानं राहील यासाठी प्रयत्न करत होता. पण हट्टीपणानं ही गोष्ट ती नजरेआड करत होती, मान्य करत नव्हती. तिच्या अहंकारानं तिला पत्नी म्हणून पूर्णपणे समर्पित होऊ दिलं नव्हतं. परेशनं स्वतःची इच्छा तिच्यावर कधीही लादली नव्हती. ती कधीच परेशबरोबर मोकळेपणानं बोलली नव्हती. फक्त त्याचा राग करत होती. तिनं मोकळेपणानं बोलायला काय हरकत होती? इतका अहंकार कशाचा होता? पुढाकार परेश घेत आला नव्हता, तर तिनं पुढाकार घ्यायला काय हरकत होती? पण आज मात्र तिच्या मनात परेशविषयी कोमल भावना निर्माण झाल्या होत्या. त्याच्याविषयी प्रेम आणि आदर दाटून आला होता. खूप उशिरा केव्हा तरी ईशाला झोप लागली. परेश तिला वारंवार जागा करण्याचा प्रयत्न करत होता. थोड्याच वेळात त्यांना निघायचं होतं. शेवटी ईशा धडपडून उठून बसली. तिला खूपच संकोचल्यासारखं झालं. पटापट सर्व आवरून ती सगळ्यांच्या बरोबर गाडीत जाऊन बसली. गाडी जोरात धावत होती. सभोवारचा सुंदर निसर्ग मागे जात होता. जेव्हा जेव्हा ईशाची नजर समोर जायची तेव्हा रशीदचे 2 निळे डोळे तिच्याकडे बघत असायचे. निसर्गाकडे बघताना सर्वच अबोल झाले होते. गाडीतल्या रेडिओवर किशोर कुमारच्या मादक आवाजात एक धुंद गाणं सुरू होतं. प्यार कर लिया तो क्या, प्यार है खता नाही. रशीदनं मुद्दामच व्हॉल्यूम वाढवला आणि पुन्हा एकदा आरशातून थेट तिच्याकडे बघितलं. ईशाला वाटलं तिच्या मनातला चोर जणू गाडीतल्या इतरांनी पकडला. तिला खूपच लाज वाटली. ती विवाहित आहे, चांगल्या कुळातील लेक आणि सून आहे. तिनं अशी मर्यादा ओलांडणे बरोबर नाही. आज परेश परत जाणार आणि उरलेली 3 माणसं अजून 2 दिवस रशीदच्या गाडीतून भटकणार. ईशाच्या जीवाला टोचणी लागली. काहीतरी चुकते नक्कीच. कालची घटना तिच्या मनात ताजी होती. रात्री तिच्या कानातले परत करताना रशीदची नजर काही वेगळंच बोलत होती. यापुढे 2 दिवस अजून ती त्यांच्या सहवासात राहिली तर कदाचित तिचाही स्वतःवरचा संयम सुटेल. छे छे, असं होता कामा नाही. एकाएकी तिला वाटलं परेशच्या मिठीत असावं. ती त्याची पत्नी आहे. इतर कुणी तिला कुठल्याही हेतूनं मोहात पाळू शकत नाही. तिनं मानेला जोरात झटका दिला. मनातले विचार झटकून टाकले. तिनं मनाला बजावलं, असं वेड्या कोखरागत इकडे तिकडे हुंडायचं नाही. जबाबदार शालीन कुलवधूसारखं वागायचं. परेशचं आणि तिचं नातं असायला हवं तेवढं घट्ट आत्मीय नाही आहे. पण ती आता त्यासाठी पुढाकार घेईल. इतर कुणीही त्यांच्या नात्यात असणार नाही. गाडी एअरपोर्टवर पोहोचली. सगळे उतरले. परेशच्या सामानाबरोबर ईशानं आपली बॅगही काढून घेतली. तुझी बॅग का काढते आहेस? परेशनं आश्चर्यानं विचारलं. मी तुमच्याबरोबर परत चलते आहे. मला तिकीट मिळेल ना? तिच्या या आकस्मिक निर्णयानं वीरेंद्र आणि शर्मिलाही चकित झाली. अजून 2-3 दिवस इथं राहण्यासाठी कालपर्यंत तिचाच हट्ट सुरू होता. आता समजलं, ईशा वहिनी परेश भाऊशिवाय एक दिवसही राहू शकत नाही. परेश भाऊजी भाग्यवान आहात. इतकं प्रेम करणारी बायको मिळाली तुम्हाला. शर्मिलानं दोघांकडे कौतुकानं बघत म्हटलं. परेशलाही सुखद आश्चर्य वाटत होतं. वरकरनी कोरडी वाटणारी ईशा मनातून त्याच्यासाठी इतकं प्रेम बाळगून आहे. ईशाच्या डोळ्यावर गॉगल होता. तिनं डोळ्यांच्या कोपऱ्यातून बघितलं. रशीद आपल्या निळ्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत त्यांचीच वाट बघत होता. परेश व ईशाला आत जायचं होतं. वीरेंद्र आणि शर्मिलानं हात हलवून त्यांना निरोप दिला. ईशानं वळून बघितलं. रशीदच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि उदासीचे भाव होते. ईशा मात्र अगदी शांत होती. तिला एकाएकी काहीतरी आठवलं. ती भराभर चालत रशीदजवळ आली. दुखावलेल्या सुरात रशीदनं म्हटलं, तुम्ही जाता आहात हे सांगितलं नाही. ईशानं आपली पर्स उघडून आतून एक पाकिट काढलं आणि रशीद पुढे धरलं. त्यानं प्रश्नार्थक नजरेनं तिच्याकडे बघितलं. तुझ्या बहिणीच्या लग्नाला मी येऊ शकणार नाही. छान कर तिचं लग्न. तिला माझ्याकडून ही छोटीशी भेट. नको नको, रशीदनं नकार दिला. तेव्हा एखाद्या मोठ्या बाईच्या अधिकारानं तिनं रशीदचा हात धरून त्याच्या हातात पाकिट दिलं. पुन्हा एकदा 4 डोळे भेटले. ईशानं गोड हसून मुक्त मनानं त्याचा निरोप घेतला. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन स्टोरीसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.